गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण गोपाल कृष्ण भगवान की विश्वामित्रांनी वशिष्ठांवर 128 शस्त्र सोडले. 128 शस्त्र आणि अभद्र बोलले की थांब, आता मी तुला पाहतो. क्षत्रिय कुळामध्ये गाधीचे पुत्र असल्यामुळे क्षात्र बलाची घमेंड होती आणि ज्ञानाची घमेंड होती. कोण सांगताय? शतानंद. माणसाला बलाची घमेंड नको आणि ज्ञानाची घमेंड नको, कारण घमेंड ही माणसाची केव्हा न केव्हा जिरते. म्हणून आपल्याजवळ असलेलं बल, आता बघ, द्रव्याची सुद्धा हल्ली घमेंड झालेली आहे. वास्तविक वातावरणामध्ये 35 पदार्थ हे काय आहे? आपल्याला वाटतं चांगलं नाही. जगाची रीत बदलते, लोकांचे आकांक्षा बदलतात. म्हणून ते म्हणतात क्षत्रिय कुलाला विश्वामित्र कलंक ठरले. आणि त्यामुळे हे रघुनंदना, पश्चात या गाधीपुत्रानं म्हणजे विश्वामित्रानं कुपित होऊन वशिष्ठांवर वारुणी, रुद्र, ऐंद्र, पशुपत नामक शस्त्राचा प्रयोग केला एकट्यांवर. आता हे शस्त्राचा प्रयोग करताना समोरचा युद्ध करत असेल तर करायचं आहे, पण वशिष्ठ युद्ध करत नाही आहे, ते स्थिर उभे आहे. त्यांच्या प्रक्षात त्यांनी मानव, मोहन, गांधर्व, स्वपन, जंभण, मादन, संतापन, विमलन, शोषण, विदारण, विजण, वज्रपात, ब्रह्मपाश, कालपाश, वरुणपाश, परमप्रिय, पिनाकशस्त्र, सुखी, ओले प्रकारची दंडशस्त्र, पिशाच शस्त्र, क्रौंच शस्त्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र, वायव्य चक्र, हरेश चक्र अशा प्रकारची चक्र सोडली आणि कालास्त्र भयंकर त्रिशूल शस्त्र सोडलं. वशिष्ठांनी फक्त असा हात केला. त्यावेळेला वशिष्ठ हे जप करीत होते, म्हणजे युद्धालाही उभे नव्हते. अशा अस्त्रानं गाधीनंदन विश्वामित्र आता शेवटचा ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणार. जसं आपण काढलं आहे त्या ब्रह्मास्त्र. पाहता पाहता देव गंधर्व घाबरले आणि त्यांना थरकाप सुटला. हे राघवा, वशिष्ठांना ब्रह्मतेजाचा प्रभाव परत करण्याचं बल होतं, कारण मुळामध्ये वशिष्ठ ब्रह्मऋषी होते. हेही विश्वामित्राच्या लक्षात येत नव्हतं. हेही विश्वामित्राच्या लक्षात येत. हे राघवा, वशिष्ठांना ब्रह्मतेजाचा प्रभाव माहिती होता, म्हणून त्यांनी ब्रह्मदंड उभा करून दिला आणि शांत उभे राहिले. ब्रह्मास्त्र शांत झालं. महात्मा वशिष्ठाने रुद्ररूप धारण केलं. महात्मा वशिष्ठ समस्त अंगावरचे रोग उभे करून टाकले आणि वशिष्ठानं हातामध्ये तो दंड उचलला. तो यमदंड सुद्धा घाबरू लागला. यमाच्या ह्याच्यात यमाचा दंड थरथर थरथर थर करायला लागला. त्या समयी सगळे जप करणारे मुनी वशिष्ठांची स्तुती करू लागले. हे ब्रह्मण,
आपण अमोघ आहात. ब्रह्मदेव खाली आले आणि ब्रह्मदेवाने वशिष्ठाची स्तुती सुरू केली विश्वामित्राची स्तुती. ज्या ब्रह्मदेवाची आराधना करून विश्वामित्र बलवान होऊ पाहत होते ते ब्रह्मदेव वशिष्ठांची स्तुती करताय. वशिष्ठापरी ज्ञान योगे ज्ञानामध्ये ते योगेश्वर होते म्हणजे कृष्णच. त्यावेळा महातेजस्वी वशिष्ठ शांत झाले आणि त्यांनी विश्वामित्राला पराजित केल्यावर दीर्घ श्वास सोडला. क्षत्रिय बलाचा धिक्कार झाला. ब्रह्मतेज वरती वाढलं आणि ब्रह्मदंड जो होता ते अस्त्र नष्ट झालं. ह्या घटना प्रत्यक्ष इंद्रानं, वरुणानं, भगवान विष्णूनं, भगवान शंकरानं पाहिलं आणि म्हणून देव ब्रह्मत्वाला नमस्कार करतात. ब्रह्मत्व जे आहे त्या ब्रह्मत्वाला नमस्कार करण्याचं कारण तेवढंच आहे. मग एवढं झाल्यावर वशिष्ठ विश्वामित्राला काहीच बोलले नाही. कारण ज्ञानी मनुष्य मूर्खाच्या नादी लागत नाही. एवढं ज्ञान, एवढी गमेंड असून म्हणजे वशिष्ठापुढे विश्वामित्र मूर्ख ठरले. तरी हाक मारलं, या पाणी प्या, थकले आहात तुम्ही. पण लाज वाटली. आणि हे रामा, विश्वामित्र पराजय झाल्यावर त्यांना मनस्ताप झाला. महात्मा वशिष्ठांशी वैर वाढवलं आणि विश्वामित्रानंही लांब श्वास घेतला. जसा वशिष्ठाने घेतला तसा त्याने, आणि आपल्या राणीच्या बरोबर दक्षिण दिशेला निघून गेले तपश्चर्याने. सगळे उत्तर दिशेला करतात ते जगा वेगळं करायचं. मनातल्या मनात इंद्रियांना वश करण्याकरता मूल आहार म्हणजे कंद काढायचे खालचे आणि ते काढायचे खायचे आणि तपस्याला लागले. त्यांना जे पुत्र होते मधुबत, दृढनेत्र, महारथ या चारही पुत्रांना उत्पन्न करून सत्य धर्माला तत्वाला सांभाळायला सांगितलं. 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत लोकपिता म्हणजे ब्रह्मदेव त्यांना दर्शन देत नव्हते. तेव्हा विश्वामित्राला दर्शन देण्याकरता ब्रह्मदेव खाली आले आणि सांगितलं की बोल, तुला काय पाहिजे, तुला देईल मी, पण दर्शन नाही देणार, मागशील ते देईल. कारण अहंकारी माणसाला ब्रह्म शेवटपर्यंत कळत नाही. ब्रह्म कळण्याकरता अहंकार जावा लागतो. पाच मे रामेश्वर भटाने आजवा शब्द वापरले, पण तुकाराम महाराजांनी एक शब्द नाही वापरला. ज्या वेळेला कळालं की हे ब्रह्म आहे तेव्हा तुकिता तुळण्याची ब्रह्म सुखासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक. आता तुकाराम महाराजाकरता आपण ब्रह्माला वाईट बोलणं हे आपला अधिकार. तुकाराम बोललेच नाही ना, कारण त्यांना माहिती होतं की इथे अहंकार चालला आहे. अहंकारी माणसाला समजवता येत म्हणजे ब्रह्मदेव जरी वरतून खाली होते. हा रावणाला कुंभकर्णाने किती समजवलं, मंदोदरीने किती समजवलं, समजले नाही ना. सुनेने, सुलोचनाने तुम्ही पुत्र मारून टाकताय, विधवा सून पाहताय. अभिमानम सुरापानम गौरवम रौरवंच आणि प्रतिष्ठा सुसूकरविष्ठा. म्हणून ज्ञानी लोकांनी या तिन्ही गोष्टींना कमी दर्जा दिला आहे. अभिमानी मनुष्य म्हणजे मद्य पिणारा. गौरवम रौरवंच, रौरव नावाचं नरकामध्ये टोचलं जातं.
तसं गर्विष्ठ माणूस, याला काय येतं त्याला काय येतं, तो काय माझ्यासमोर तो मोठा झाला. काय होतं त्याच्या घरी जेवायला नव्हतं, अरे ऐकणार रे. गौरवम रवरवंच, आणि सगळे प्रतिष्ठेकरता प्रयत्न करतात. प्रतिष्ठेची किंमत म्हणजे डुकर विष्ठा, ती जळगावला 30 रुपयाला पोतं मिळतं, काही कमी नाही राहिलं. डुकर विष्ठासुद्धा विकली जाते हल्ली, कारण त्याचाही उपयोग आहे, नाही तर पूर्वी त्याचा उपयोग नव्हता. म्हणून त्यावेळेस विश्वामित्रांना पराजयामुळं भयंकर वाईट वाटलं आणि त्यांना ब्रह्मदेवानं सांगितलं की तुला काय पाहिजे का. म्हणे अस्त्रशस्त्र पाहिजे का. म्हणे आता नको, अस्त्रशस्त्र हे सुटलं. रामा त्यांनी मनातल्या मनात विचार करून पुन्हा तपस्येला लागले. इक्ष्वाकू वंशात कीर्ती वाढवण्याकरता सत्यवती एक जितेंद्र राजा होता, त्याचं नाव होतं त्रिशंकू. हा रघुनंदना याच्या मनामध्ये विचार आला की एकदा आपण या शरीरात करून स्वर्गाला जावं, या शरीरासहित त्याच्याकरता यज्ञ करावा. काही लोक सांगताना किंवा तुकारामांचं शरीराने जाणं खोटं आहे, त्याच्या आधी घटना घडलेल्या आहे. या त्रिशंकू राजाला सुद्धा शरीरासोबती जायचं, पण शिवपुराणामध्ये महानंदा शरीरासह गेली आहे. एवढं नाही तर नगरचं नगर. म्हणून तुम्हाला तुकारामांचा जो पुरावा आहे तो खोटा आहे असं बोलता येत नाही, कारण पुराणामध्ये उल्लेख आहे महानंदा म्हणजे नगर उद्धरून द्या देवा, मी एकटे नाही. म्हणे का, माझ्या नावामुळे कलंक लागला होता या नगराला की या गावात ही महानंदा वाईट आहे, मग मी जर आता चांगली आहे ते हे नगरचं नगर उद्धरलं पाहिजे, म्हणून नगरचं नगर. काही लोक अशी टीका करतात, त्यांना म्हटलं हे पुरावा आहे. आता तुम्ही पुरावा मानणार नाही तो तुमचा स्वतंत्र प्रश्न आहे, कारण मानणं कशावर अवलंबून आहे असं आहे ते. न मानणारा मनुष्य आईचाही सुद्धा खून करून टाकतो. आज कोणीतरी मला बातमी सांगितली ना, मुलीचा साखरपुडा होता तर आई पळून गेली. आता हे केवढं विचित्र आहे. आत्ताच दुपारी कोणी सांगितलं, म्हटलं भाऊ मी काही पेपर वाचत नाही. आता आमच्या भाऊने पेपर आणून दाखवला, म्हणून तर तात्पुरतं पाहतो मी नाही काय, कारण डोक्यामध्ये काय दुसरे विचार आणण्याची काही गरज नाही. अधिक मास चालला आहे आपला. म्हणजे मुलीचा साखरपुडा आहे आणि आई त्याच मुलाबरोबर हां जावाई बन सांगितलं बा, ते कोणी सांगितलं तर जावाई बन सांगितलं. हे असं आहे. म्हणजे काय होईल कली. त्यावेळेस वशिष्ठांना हा त्रिशंकू राजा विचाराला की महाराज मला यज्ञ करायचा. ते म्हणाले बघ, मी आता शस्त्रास्त्रांचा नाश करू बलहीन झालो आहे, कारण ब्राह्मणाने असं करायला नको, पण विश्वामित्राने मला करायला भाग पाडला आहे, कारण कशाचा नाश आमच्या हातून व्हायला नको. आम्ही नाशा करता नाही आहे. मग तुम्ही कशा करताय म्हणे, सर्वे भद्राणी पश्यंतु. ब्राह्मण कशा करताय, सगळ्यांचं कल्याण हो, विश्वामध्ये सद्भावना निर्माण हो, दुरितांचे विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, आणि जो जे वांछील तो ते लाभो. याच्याकरता आम्ही तर आता मी यज्ञ करण्यास पात्र नाही आहे. लक्षात ठेवा, मनुष्याचं शरीर यज्ञ ब्रह्मकर्म करायला पात्र पाहिजे आहे. वाईट विचार मनात असतील तर ब्रह्मकर्म चांगलं होत नाही. ब्रह्मकर्म चांगलं नाही होत.
आता कलियुगामध्ये ब्रह्मकर्म हे द्रव्यावर आधारित झालं, कारण द्रव्य मिळालं तरच ब्रह्मकर्म करेल, कारण त्याचा उदरनिर्वाह. पूर्वी ब्राह्मणाला राजाश्रय होता, त्यामुळे कोणी काही दिलं तरी तो मम म्हणाय. आता राजाश्रय नाही आहे, घराला भाडं नव्हतं, दूध नव्हतं, काही नव्हतं, लग्न मुलांचं ठरलं तर समाज करून देत होता, त्याला त्याची काही चिंता नव्हती. आता तो सत्यनारायण बोलवलं तर 1500 रुपये सांगतो, कारण त्याला गेलंच नाही. आपण म्हणतो एवढे काय अधिक मासात काही कमी घ्या, तो म्हणजे नाही. आणि लोक म्हणतात मिळत नाही, तो 1500 दिले की लगेच मिळेल तो. आता आपण तसं करत नाही ना, हे लक्षात आलं पाहिजे. मग सगळेच ब्रह्मकर्म करू शकत नाही. आत्ता ज्यांनी उदाहरण सांगितलं ज्योतिषाचं, आणि त्या ज्योतिषाला माझं उदाहरण दिलं की ते नुसतं सांगतात, ते रिकामे कामं करत नाही म्हणा, कारण ब्रह्म सांभाळायचं आहे. कशाची हे घ्यायची परवानगी, मी येऊ का नाही तुमच्याकडे, ये पटकन घे, चल रस्ता धर. हे या ज्या गोष्टी होतात ना, जर आपल्या हातून तमोगुणात्मक काम झालं असेल तर ब्रह्मकर्म करता येत नाही. वशिष्ठांनी स्वच्छ सांगितलं. पण आता हे त्रिशंकू सुद्धा त्रिशंकू चित्त, मन आणि बुद्धी, अज्ञान. त्यांनी तू तपश्चर्या कर आणि मग तपश्चर्याच्या योगाने जा. मग या वशिष्ठाने नाही सांगितल्यावर या त्रिशंकू राजाने बाप आणि पोरं यांच्यामध्ये फाटा घातला. वशिष्ठांच्या मुलाकडे गेले, मी भरपूर दक्षिणा देईन, अमुक देईन, धमुक देईन. ते पोरं म्हणाले, तुमच्या गुरुने नाही सांगितलं आहे. हा, तुमच्या गुरुने जर असा निरोप दिला असता की जा माझ्या पोरांकडून करून घ्या, तर आम्हाला करता आलं असतं. पण त्यांनी सांगितलं तू यज्ञच करू नको, आणि आम्ही तुमचा यज्ञ करणं म्हणजे मग आमचं लोभ होईल, आणि लोभ झाला की फळ मिळणार. हा म्हणे मी तुम्हाला शरणागती करतो, तुमच्या पाय पडतो, तुमचे हात जोडतो. म्हणे बुवा आता तुम्ही आमच्याशी जिद्द घालू नका. नाही नाही म्हणे, तुम्ही माझं केलं, जा म्हणे, तुझे इंद्रिय गळून पडतील. त्रिशंकूला श्राप द्यायला काही करत होते का? आपल्या गुरुने नाही सांगितल्यावर. आता आमच्याकडे काही लोक असताना आम्ही काय केलं, तू हे करू नको, तो काय करतो, गुपचूप करून घेतो. बरं, जो करणार आहे त्याचा मित्र म्हणतो का जाता, तो ते त्यांच्याकडे गेला होता, मी तर पाहिलं त्याला. म्हणजे जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. आपण नाही सांगितलं ना, त्याचंच नशीब. असे बरेच लोकांचे कामं नाही होत मग, कारण ब्रह्म जाणणारे लोक मर्म ओळखून काम सांगतात, आणि मर्म ज्याला कळत नसेल तो ब्रह्मकर्म करू शकत नाही. ब्रह्मकर्म समाधिना, हे लक्षात आलं पाहिजे. कोणता अधिकार कोणाला द्यायचा? आता तर पैसे करता यज्ञाला कोणी बसून राहतं. हां, आपल्याला काय करायचं? 51,000 घेतलं बरं झालं. तुम्ही चड्डीत बसले होते ना, आठवतं ना? हो म्हणा ना, अशा चड्डीमध्ये चालेल का यज्ञ? त्याला तो पुरोहित गडगट पाहिजे. ब्रह्मकर्म समारंभी. म्हणून त्यावेळेस त्यांनी श्राप दिला आणि त्रिशंकू व्याधीग्रस्त झाला. बा दैव कसं असतं. म्हणून समर्थांनी एक शब्द लिहून ठेवला आहे कर्माबद्दल, यथासांग कर्म तेही घडेना, आणि घडे गाठी पुण्य तेही पडेना. चांगला सगळा स्वयंपाक केला आणि लोक जेवायला बसले म्हणजे असं कुठे भेटतं का? माझ्या घरी कसं भेटलं असं बोललं की जेवणारे जेवतील का? हे बा, जे
भाजी भाकरी आहे ती गोड करून घ्या असंच म्हणावं लागेल ना. तुम्ही किती पदार्थ केले तरी जेवताना नम्रतेचे शब्द वापरावे लागतील. हॉटेलमध्ये जेवल्यावर असं कोणी म्हणतं का चांगले झाले पदार्थ, कारण तिथे ते तसेच मिळणार आहे सगळे. आता लोक वाढदिवसाला सुद्धा एखादी हॉटेल बुक करतात तिथे जेवतात. घराला चांगल्या लोकांचे पाय लागत. तुमचा वाढदिवस आहे तर घरी लोक तुमच्या घरी पाय लावलं पाहिजे ना. जेवढे लोक येतील तेवढे घराला पवित्रता येते. आता सगळंच बाहेर आहे, सगळंच बाहेर. त्यामुळे घरामध्ये फक्त वास्तू असं, देव इकडे, संडास तिकडे, बाथरूम इकडे. सगळ्यांच्या घराला जिना एक सारखा होऊ शकत नाही. जिना असा पाहिजे म्हणतात की पश्चिमेकडून पूर्वेकडे चढलं पाहिजे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे चढलं पाहिजे. आता प्रत्येक दिशा बदलल्या तर तसं शक्य नाही होत. मग शास्त्राने काय सांगितलं आहे, वास्तुशास्त्राच्या ज्ञात लोकांनी कोणतेही दोष असेल तिथे 9 इंचाची स्वस्तिक काढायची. स्वस्तिक काय आहे, मंगलम, याला ज्ञान म्हणतात. कारण सगळ्या ठिकाणी तसं नाही बसत. थोड्याच लोकांचे शेतं जे आहे ना ते चौकोनी आयाती असतात. बाकीचे ते एक फाटा इकडे फुटतो, एक फाटा तिकडे फुटतो. राज्यसुद्धा बघा तुम्ही, शक्य आहे काही काही राज्यांना असं सारखं सारखं नाही होते. अर्धी नदी इकडची ना अर्धी नदी तिकडची. म्हणून ते म्हणतात वशिष्ठांनी आणि पुत्रांनी दिलेल्या श्रापामुळे त्रिशंकू गडबडीत राहिला. रघुनंदना, त्रिशंकूचं वचन ऐकल्यावर वशिष्ठ मुनीच्या 100 पुत्रांनी कुपित होऊन, हे दुर्बुद्धे, सत्यवादी गुरुचं मर्यादा उल्लंघन करतो म्हणून जा. गुरुपुत्रांचं क्रोध वचन ऐकल्यावर त्रिशंकू पुन्हा तपोधन भगवान वशिष्ठांना धुतकरून, गुरुपुत्रांना धुतकरून विश्वामित्रांच्या जवळ जाऊन पोचला. म्हणजे दैव बा, विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली, स्वर्ग निर्माण केला. इंद्रानं दुसरा स्वर्ग केला, पण आपल्या स्वर्गात त्रिशंकूला घेतलं नाही. लटकतच राहिला तो. प्रतिसृष्टी निर्माण केली विश्वामित्राने, आणि त्याच्यातली म्हैस आहे तुम्हाला. जे ब्रह्म चांगल्या गोष्टीने त्याच्या विरुद्ध करायचं. बरं झालं ती म्हैस निर्माण केली विश्वामित्राने, भरपूर दूध तरी मिळून राहिलं. पण आता कलियुगातले लोक असे बिना म्हशीचं दूध तयार करताय. मुंडे साहेबांनी पकडला ना परवा, जळगावचा बी नंबर आहे त्याच्यात. म्हणून ते म्हणतात त्रिशंकू व्यतीत झाला. रामा, या कांडामध्ये आम्ही तुम्हाला विश्वामित्राचा त्रिशंकूचा इतिहास सांगितला आहे. मला सांगण्याचं कारण एवढंच आहे की क्षत्रियांना सद्बुद्धी द्या, एवढं म्हणून शतानंद रामाच्या स्तुतीला थांबून गेले. कृष्णार्पणमस्तु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इंदिरा म्हणे, देवादिदेवा मत्प्रिय करा प्रभो केशवा. तुम्ही अधिक मासी स्नानाचा अवघा महिमा बरा कथिला. आता अधिक मासात करिता एकोत्तर उपवास, काय फळ प्राप्त होय. एकोत्तर म्हणजे एक दिवशी देवाचं, दुसऱ्या दिवशी उपवास करायचा, परत दुसऱ्या दिवशी देवाचं, तिसऱ्या दिवशी उपवास करायचा. याला एकोत्तर उपवास होतात.
या एकोत्तर उपासाचं महत्त्व काय ते सांगा. आणि कोणी हे व्रत केलं आणि त्याला काय फळ मिळालं. कारण कोणत्याही गोष्टीचं फळ कळाल्याशिवाय ते कर्म करण्यात नाही. पण काही लोक फळाची अपेक्षा न करता करतात, ते सगळं ईश्वराला मिळतं. म्हणून पुरुषोत्तम मासामध्ये हे दिवे दिले जाताना त्याचा संकल्प आहे. चांगला गुरुजी करतो. भोदीपत्तमांधकार निरसनार्थम, हे दिव्या तम अंधकार निरसन व्हावा याकरता पुरुषोत्तम मासामध्ये मी या दीपाचं दान करतो. मी याचं फळ काय, गोलोक प्राप्त्यर्थम. गोलोक म्हणजे भगवंताचं कृष्णाचं असा पुरोहित मिळाला पाहिजे. तो म्हणतो एवढसा दिवा घेऊन काय एवढं संकल्पाचं नाही. त्या दिव्याचं महत्त्वच आहे. कारण दिवा हा परमात्म्याच्या प्राप्तीचा आहे, म्हणून तर दान करायचे ते. इथे द्रव्य प्राप्ती नाही आहे, यजमानालाही ईश्वर प्राप्ती आहे आणि पुरोहिताला सुद्धा देव प्राप्ती करता तो हातात द्यायचा आहे. हे बाकीचे म्हणते खाली ठेवून द्या, म्हणलं नाही हातात दे. कारण त्याचं फळ घेणाऱ्याला पण आहे ना दिव्याचं. दिव्या कशाचं ज्योत आहे, प्रकाश. आणि प्रकाश कोणाचं रूप आहे, तो का आपला प्रकाश आहे, त्याचा प्रकाश आहे. हे कळायला पाहिजे ना. मराठी पोते सुद्धा मोठे कठीण आहे बरं, ते काही असं वाचून नाही कळत, ते त्याला अनुभव लागतो. तुम्ही काय म्हणतात, दिवा लावताना कर्मसाक्षी आहे ना तो दिवा. काय आपण सुरुवातीला दिवा लावतो म्हणजे अज्ञानाचा अंधाराचा काय केला, मग घेणाऱ्याच्याही अज्ञानाचा नाश होतो, जो दान देतो त्याचाही नाश होतो. म्हणून हातातच द्यावा लागतो तो. आता हे पोरं सगळ्यात माझ्या हातात ठेवतो. कर्मसाक्षी आहे. अरे ते देवा करताय ना, ते द्रव्य प्राप्ती नाही तुम्हाला, ते ईश्वरा करताय गोष्ट आहे. पण हल्ली कलियुगात सगळी काय आहे, प्राप्ती. म्हणून एकोत्तर फळ सांगा. त्यावेळेला भगवान म्हणतात, देवा लागी दुर्मळ ऐसे सोज्वळ विषय तुझा निर्मळ. सांगतो इतिहास विंध्य पर्वताचा एक भाग, अमरकंठ नाम हे चांग. जेथे सिद्धगण वसती. अमरकंठ म्हणजे नर्मदेचं उगमस्थान, आईसाहेब तापीचं उगमस्थान. तेथे शिवाच्या हस्तापासून महासरिता उद्धरुनी. नानागिरीस भेदोनी समुद्रा लागी मिळाली. पर्वत ओलांडत ओलांडत येते म्हणे नर्मदा आणि समुद्राला मिळते. तिचे नाम नर्मदा त्रैलोक्या माझी प्रसिद्धा. सिद्धचरण देव सुद्धा तेथेच सेवती. मोठमोठे सिद्धगण वगैरे सुद्धा नर्मदेच्या काठावर राहतात. आता ही लोक जाताना नर्मदा परिक्रमाला एवढा अनुभव येतो लोकांना की विचारता सोड. म्हणजे मी तर काही गेलो नाही, बाबा गेले होते. पण दादा धर्मशाळा सगळ्या बंद सापडतात. पण तोपर्यंत एक कोणीतरी बाई येते, तुम्हाला धर्मशाळा पाहिजे आहे ना, हां हे रिकामी. श्री देते, मनुष्य नाही आहे. तर आईसाहेब जागा देतात म्हणे. मला पुष्कळ लोकांनी आग्रह केला, म्हटलं नाही ठीक आहे. दर अमावस्याला मी ओंकारेश्वरला जात असते, असं नाही होता. दर अमावस्या ग्रहणात सुद्धा चाललं जायचं. माझ्याबरोबर 2 आमचे पोलीस लोक होते. महावीर तो अजून आहे आणि एक हवालदार होते. ते काही समजा मी चालेल गाडीत बसली की चालेल. दर अमावस्याला जायचो आम्ही ओंकारेश्वर. नर्मदा स्नान नसतं. काही काळानंतर मनाला तृप्ती आली पाहिजे. उठलं सुटलं नाही जायचं. कारण आपलं मन स्थिर झालं पाहिजे. काय सांगितले, जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन. भगवंत जाण तयाजवळ. स्थिर झालं पाहिजे. म्हणून तिच्या नामस्मरणे सकळ पाप लोपती.
महर्षी संग नानोपाधी ऐशी महानदी पवित्र तियेचे रम्य तीर विचित्र तेथे करोनी दिवस रात्र न समजवे हंस करड्या विहंग जेथे आनंद सुरंग कमलादी पुष्पसंग शोभती नाना प्रकारचे झाडं झुडपं सगळे आहे म्हणे पर्वत तुम्ही पाहूनच आलेले आहे ऐसे भृगुकुल उत्पन्न सदाचारी ब्राह्मण कुशल धर्मा नामाभिधान राहत होता कुशल धर्माभिधान नावाचा एक ब्राह्मण राहता त्याची पत्नी कुशवती रूपसुंदरी महासती म्हणजे जोडपं एकदम चांगलं होतं थोडक्यात ती दाम्पत्य वर्तत असे सर्वदा तयासी झाली एक कन्या ती रूपसुंदर मान्य केवळ साक्ष अन्य त्रैलोकीने त्यांना एक मुलगी झाली ती मेघावती अभिमान ती उपर झाली तत्पमान पद्मनाभ द्विजवंदन उत्तम पाहिला पद्मनावाचा एक मुलगा पाहिला आणि त्याला दिली वेदश्राप संपन्न तोही बरोबर आहे ना अध्याय तो गडबड आहे 23 होता ना म्हणजे मग आज 22 आहे का मग सकाळी आपण 22 मी तेच म्हटलं असं काय होतं भगवान म्हणे वैकुंठ विहारी इंदिरे म्हणे ओ सुंदरी पूर्वी मरुदेशा माजारी विचित्र ऐकले मारवाड देशामध्ये एक विचित्र ऐकले सप्तशत महापुर प्रेत अधिक मासी झाले मुक्त ती अद्भुत कथा सांगितली आता गोकर्ण पर्वतात तक्षभागी विस्तृत शिवपुरी नामे ख्यात एक नगर ती सर्वदा शिवप्रिय रत्नचली अतिरमणीय चतुर्वेदी सगळे ब्राह्मण वसती त्या नगरीमध्ये 4 वेदाचे ब्राह्मण राहते क्षत्रिय वैश्य शूद्रपूर्ण सदाचार संपन्न वर्णन ठाई ठाई श्रुती घोष सदा चालती सगळ्या घरांमध्ये वेदाचे आणि श्रुतीचे वचन चालत होते म्हणे प्रत्येक घरातून भजन कीर्तन ऐकून येत होतं असं ते गाव शिवपुरी उत्तम होतं त्या शिवपुरीमध्ये कोणी एक विप्रदास नाम ब्राह्मण आपलं कोणी विप्रदास नाम एक शूद्र तो स्वतः मनोचार विप्रसेवा करीत असे तो तिथे एक ब्राह्मण शूद्र होता म्हणे तो विप्रसेवा करत विप्रदास तयाचे नाव त्याची साध्वी पत्नी भ्रताराप्रमाणे प्रमाण ती अनुदने धर्म करून सेवा करीत असे आणि ब्राह्मणाची सेवा करत अधिक मास झाला प्राप्त पुरुषोत्तमे सतत प्रियत तैसे शूद्र श्री सहित विप्राज्ञा घेऊन अधिक मास स्नान केले त्यांनी अधिक मासात आम्हाला स्नानाची परवानगी द्या असं कारण विप्राच्या सेवेचा महत्त्वाचा अध्याय आहे गोकर्णपते चांग नाना धातू विचित्र सारणेश्वराभंगलिंग रूप तिथे जे महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिराचं नाव सारणेश्वर होतं तो स्मरण मात्र दुःख दैन्य घालवी तसे शंकराची उपासनाच अशी आहे की दैन्य घालवते दुःख घालवते म्हणून त्याला सारणेश्वर नाव होतं सारणेश्वरा सन्निध गोकर्णी नामे गंगा गोकर्ण नामाची गंगा आता काली सकाळीच सांगितलं मी आपल्या कृष्णेश्वरला एडगंगा आहे म्हणून तियेचे करिता वसती सकळ आदिव्याधी लोपती त्या गंगेमध्ये स्नान केल्यानं आदिव्याधी जाते असे हे विप्रदास आणि त्याची पत्नी त्या गंगेमध्ये अधिक मासामध्ये नित्य स्नान करत श्री सहित स्नान करोनी सारणेश्वराचे दर्शन कारण यांना काही आत पूजेला जाता येत नाही पण दर्शन करायचे ऐसे नित्य आचरता जाणं अधिक मास पूर्ण झाला असा त्या पतिपत्नींचा 1 महिन्याचा नियम पूर्ण झाला न्यायानुवर्ती सदाचार संपन्न सपत्निक विप्रा लागून वस्त्रालंकार दक्षिणा देवोनी तोषविले जोडोनी करद्वय दीनवाणी प्रार्थित अहो स्वामी म्या आजी तुम्हास श्रमापार दिले
मी अत्यंत दरिद्री पामर, परी तुम्हा स्वल्प संतोष द्विजवर, तरी कृपा करोनी क्षमा दयाळी. म्हणजे महाराज मी तुम्हाला जास्त काही दान देऊ शकलो नाही. पहा मी काय सांगितलं आहे, ब्राह्मणाने घेताना किती आहे याचाने विचार करा, कसं आहे याचाने विचार करा. आपण घेतलं की त्याला समाधान होतं असं वागत. कारण आशीर्वाद काही जास्त दिलं म्हणून मोठा देता येत नाही, कमी दिलं म्हणून लहान नाही देत करता येत, असं आहे. मग ती तुम्ही तशी प्रसन्नता दाखवायची त्याला. नाही ठेवून दे, ठेवून देते तिथे, त्याला प्रसन्नता येईल का? दे आता प्रतिगृह्यतां प्रतिगृह्णामि. आणि त्याला काय होतं? समाधान. जो समाधान देईल तो ब्राह्मण. कारण ते कामच आहे सगळ्यांना समाधान देणं. कारण असं सांगितलं आहे, ब्राह्मण वचनात परिपूर्णता असतो. ब्राह्मणांनी म्हटलं झालं तर पूर्ण की झालं, पण काही न करता कसं का पूर्ण होईल? पूजा तर करावी लागेल. तिथे 1000 तांदूळाच्या ऐवजी 100 असतील, ते करायचं आणि झालं. फलमस्तु सदा असं बोललं की फळ नाही. म्हणून त्याच्याकरता तो पवित्र असावा लागतो. ऐशी विप्रदासाची वाणी ऐकून द्विज तोषोने तयास दिला आशीर्वाद, स्वस्वदनी पातले. मग विप्रदास श्रीचेत या वया निघाला स्वगृहात, मार्गात शतप्रेत भेटले. या दोघांना एक प्रेत भेटलं. अवचित भेटले सकळ अत्यंत कोपी, महाकाय भयानक रूपी, सर्वसाक्षी महापापी. असं अकराळ विकराळ. परी इंदिरा काय सांगू, कालयोगे निश्चिंतयाचे पाप, याचे दर्शन होता नष्ट झाले. या क्षुद्राचं दर्शन झाल्याबरोबर त्या पिशाच्याचं पाप नष्ट झालं. कारण विप्रसेवा आणि स्नानाचा महिमा. विप्रही संतोषी आणि तोही संतोषी. म्हणून यजमान कसाही गरीब असावा, ब्राह्मण संतोष आहे. संतोषम परमं धामम. परमधाम आहे ते. असं काही दगड मातीचं परमधाम होऊ शकत नाही. तिथे सजीव मनुष्य असेल तेच परमधाम होतं. झिप्रुअण्णामुळे नसराबाद परमधाम राहिलं. गजानन महाराजमुळे शेगाव परमधाम झालं. स्वामींमुळे अक्कलकोट परमधाम. असं आहे. दगड मातीचं सगळ्या गावांनाच आहे. माणसं आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, नद्या आहे. म्हणून शुभबुदय पातला, म्हणून अवचित त्याला साधू विप्र भेटला. विप्रदास भेटला. तव दर्शने ते क्षण किंचित ज्ञान उद्भवले, क्रूर स्वभाव गळला, काम क्रोध जळला. क्रूर स्वभाव गेला आणि काम क्रोध जळाला. आणि उद्भवला सद्भाव, शांतवृत्ती झाली, भयानक आकृती गेली. आणि कित्येक मध्यमहान मृदंगा समान दिसती, सकळ प्रेते उद्धरती सपोल जाणबा. लवकुशादी नाना प्रकारे शरीरे भयंकर, कोणी हाकारे किती करती चमत्कार, किंवा सर्पवत फुंकती. कारण प्रेत कशी काम करतं म्हणा. पिंगट मोकळ्या झाल्या, भयंकर रुळती, सकळ ओठी दिसती, ओठ मोठे आहे, केस पिंगळे झालेले आहे, नेत्रावरी झापड. मग शंकरा ते हृदय कमळी स्मरोनी शिरली. विप्रदासाती गंभीर मार्ग तैसा बहुनी स्थिर. म्हणून त्याकडे लेख होते. हा शूद्र असून भगवत भक्त होता, स्नान केलेलं होतं महिनाभर. त्यामुळे वंदोनी सादर साधूवर या सांगा. हे पिशाच म्हणाले तुम्ही साधूच आहे. हा म्हणाले मी साधू नाही, तुझं काम सांग. आज झाला भाग्य तुमचे पाय दिसले. आज माझं भाग्योदय झालं म्हणाल ते प्रेत म्हणू लागलं. तुमचे पाय दिसले. ऐसा क्रूर स्वभाव माझा शांत झाला आता. माझा क्रूर स्वभाव होता म्हणे, कधीच शांत होत नव्हता. म्हणून लक्षात ठेवा, आपला स्वभाव शांत करायलाच होता. तरी श्रीहरी पाविजे.
कुत्सित हे कर निंदाकुळ जर स्वभाव असेल तर तुम्ही कधी काशीला महिनाभर राहिले, हरिद्वारला वर्षभर राहिले, तरी श्रीहरी पावी जे तो स्वभाव आहे, स्वभाव सुधारला पाहिजे. आपला हट्टी स्वभाव समजत नाही. पोरही म्हणतात हात टेकले बाबा तुमच्या पुढे. असं आहे, स्वभाव सुधारला पाहिजे. स्वभाव सुधारला की देव मिळाला. असं तो सोम शर्मा विप्र सुमती संधू सकळ गुण संपन्न वेदशास्त्र पूर्ण वाजपी महायज्ञ जाणू तयाचा महिमा वर्णला पुण्य करती सप्त प्रेत उद्धरले तेथे एकही स्नान घरता. या विप्रान शूद्राने म्हणे सप्त म्हणजे 7 प्रेत उद्धरून टाकले. आणखीन एक इतिहास आहे म्हणे उद्धराचा. पूर्व इतिहास सांगतो सौराष्ट्र देशा माझारी प्रभास नाम पुण्यनगरी सोम शर्मा नामाधारी सदाचारी प्रासे. प्रभास पट्टण म्हणजे जिथे भगवंताने निजधाम स्वीकारला ते क्षेत्र. तिथे एक सदाचारी सोमशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो सकळ गुण संपन्न वेदशास्त्र पूर्ण वाजपेयी यज्ञ केले त्याने अनेक विधी उत्तम दाने दिली तुझ्या कारणे. स्वतःही दान दिले. कार्तिक स्नान माघ स्नान प्रतिवर्षी करी नित्य सगळे स्नान करत होता म्हणे वर्षातले. तीर्थयात्रा आटोपल्या बहुत असंख्य केले दानधर्म. सोम शर्मा विप्रसुमती सरस्वती संगमाप्रती स्नानार्थ चाललेल्या तिथे ती गुप्त सरस्वती आहे तिथे ते स्नानाला गेले. तो मार्गा माझी तया अवचित एक प्रेत भेटले जयाच्या पावनी स्वरूपा देवही त्रस्त होती. पर्वताकार देह मोठा पिंगट जटा अत्यंत भुगटा कपाळी पट्टा शेंदुराचा शेंदूर लावलेला आहे. अतिसरपट मुख थोर कराल जिव्हा बाहेर ओठ अत्यंत मोठे दाढा किंकर आणि नागपुड्या मोठ्या ताल वृक्षाप्रमाणे उंच सर्वत्र अत्यंत क्रूर आणि ओरडत. तव राक्षस पाहुणे शर्मा दचकला म्हणे परी नरसिंह सरस्वतीची स्मरुणी म्हणजे नरसिंह भगवंताला स्मरण केलं म्हणे. प्रल्हादाचं ते दैवत नारसिंह महासिंह ज्वाला माला नलो जला खाद खाद अग्निलोचन असं त्याने म्हटलं. आणि ते प्रेत ऐसे विप्राचे रूप पाहून ते क्षणी उद्भवली त्याला सद्बुद्धी उद्भवली. तैशी लोपली दुर्मती सद्बुद्धी झाली आणि दुर्मती त्याची संपली. सोमशर्म्याशी प्रेते दंडवत त्या प्रेताने दंडवत नमस्कार केला. उत्तम योग साधला आज मी धन्य झालो. मी बहुपापाचा पर्वत राक्षस होतो दृष्ट तुम्ही दिसता मज सद्बुद्धी झाली. म्हणून मज राक्षसाचे तव दर्शन घडले आता माझे पाप जळाले. ऐसे राक्षसाचे वचन ऐकून म्हणे सोमशर्मा ब्राह्मण स्वांतरी पूर्ण विचार करू लागला की आता याचा उद्धारच करून टाकावा. जरी या निशाचरा निरक्षर नाही केला याचा उद्धार नाही केला तर आणखीन अनेक लोकांना खाईल म्हणे. हा पहा कशी बुद्धी आहे. जर आपण याचा उद्धार नाही केला म्हणून ब्राह्मणाचा मार्ग असा आहे की कोणी येऊ त्याला सन्मार्ग सांगायचा आणि म्हणून भले न जाती सन्मार्ग सांडून म्हणून तेने पुण्य निशाचर तात्काळ दिव्य रूप तवनेशा प्राप्त झाले. आणि त्यांनी आपल्या अधिक मासाच्या स्नानाचं 1 दिवसाचं पुण्य संकल्प केला आणि राक्षसाच्या हातावर टाकला. टाकल्याबरोबर राक्षसत्व स्वरूप गेलं आणि तो उभा राहिला. तुमचे उपकार झाले म्हणे. धन्य धन्य भला पुन्हा सदी बोलला बोलो निस्तविला विप्रासी. बोलला की महाराज तुमच्यामुळे मला हा पुण्य देह प्राप्त झाला. नवरत्न खचित मान सुवर्ण किंकणी असोन प्रकाशमान सूर्यापरी ज्या ज्या सर्व भोग भोगती किन्नर गाती अप्सरा नृत्य करती
त्याला मिळाल्यामुळे अप्सरा वगैरे गायन करायला लागले, किंवा एवढा दुराचारी असून सुद्धा कशाने उद्धरला, तेव्हा या ब्राह्मणाने सांगितलं, मी याला अधिक मासाच्या स्नानाचं पुण्य दिलं आहे. दिव्य रूप पुरुष स्तुतीपूर्वक वंदोनी देवगणासह स्वर्गी गेला. इंदिरे अधिक मासाचे ठाई स्नानाचे फळ पायी. कोण सांगताय? भगवान आईसाहेबांना सांगताय की बघ इंदिरे, अधिक मासाच्या स्नानाचं फळ काय. या अस्तव हेची नारी नाना उपाय करती, जरी मानव जन्म तेथे न करती एकही स्नान, तरी अद्भुत संपूर्ण घन स्नानाचा महिमा सांगितला. तुम्ही जर याला गेले ना हरिद्वारला, तर आता असं असतं, एक मंदिरात पुजारी बसलेले असतात, जो आंघोळ करून येतो ना तो अध्याय मागतो. मग कोणता अध्याय पाहिजे? कोणताही अध्याय त्याला सांगतात, पण गंगेच्या काठी स्नानाचाच अध्याय सांगावा लागतो. ब्राह्मण बसलेले असतं, कोणता अध्याय पाहिजे तो अध्याय वाचून द्या. गोष्ट आता हे बाकीचे लोक गोष्ट वाचून दाखवतात, तर त्याचं तत्त्व सांगितलं पाहिजे. हरिद्वारला प्रत्येक मनुष्य बुडी मारले की अधिक मास आहे. आता आमच्या पोरगी गेली आहे, ती आता येईल, तर तेच अधिक मासच सांग. किती लोक येऊ, अधिक मासच सांग. स्नानाचा महिमा भगवंतानी स्वतः लक्ष्मीला सांगितलं की लक्ष्मी, ज्याप्रमाणे तू तेलामध्ये आहे त्याप्रमाणे मी पाण्यात आहे. कृष्णार्पणमस्तु. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये अधिक मासामध्ये कोणतंही जल असो, त्याच्यामध्ये नारायण आपो नारायण हरी. उद्याचा सकाळचा अध्याय लक्षात ठेवा, घोटाळून जातो. उद्या 23वा सकाळी 23वा संध्याकाळी. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपामद केली, परिणाई घडली सेवा काही. भोजना मागती तुप पाव शेर, पडिला विसर स्वप्न.